क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आणि महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त तमाम सर्व भारतीयांना पीपल्स एज्युकेशन सोसायटी मुंबई द्वारा संचालित डॉक्टर आंबेडकर विधी महाविद्यालय नागसेनवान तर्फे लाख लाख शुभेच्छा व्यक्त करतो। बंधूंनो, या देशामध्ये या समाजामध्ये तळागाळातील वंचित अंकित घटक यांना शिक्षणाची अत्यंत गरज आहे। जर शिक्षण दिले तरच त्यांची गुलामीतून मुक्तता होईल असे ठाम मत महात्मा ज्योतिबा फुले यांनी व्यक्त केले। आपल्या सर्वांना माहित आहे, विद्येविना मती गेली, मतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, इत्यादी अनर्थ एका अविद्येने केले असा मूल्य मंत्र शिक्षणाची महत्व सांगणारा किंवा शिक्षणाची महिमा सांगणारा महात्मा ज्योतिबा फुले यांनी दिलेला आहे। आणि एवढेच नव्हे तर ते कृतिशील समाजसेवक होते, सत्यशोधक होते। आणि म्हणून त्यांनी पुण्यामध्ये कोणी नव्हे तर त्यांनी पहिली मुलींची शाळा सुरू केली आणि शिक्षण हे वंचित आणि अंकित घटकाला दिल्या गेल्या पाहिजेत असं त्यांनी प्रयत्न सुरू केलेत। त्याच्यानंतर त्यांच्या विचाराने प्रभावित होऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुद्धा सांगितलं की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो ते प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही। आणि मग त्यांनी सुद्धा पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली आणि मिलिंद महाविद्यालय, सिद्धार्थ महाविद्यालयासहित अनेक महाविद्यालय सुरू करून या देशातील या समाजातील अंकित, वंचित, दुर्लक्षित, गरीब घटक आणि महिला या सर्वांना शिक्षणाची दारे खुली करून दिली। बंधूंनो, त्यांच्या विचाराने प्रेरित अनेक हजारो लाखो लोक शिक्षित झाले आणि या देशाच्या मुख्य प्रवाहासोबत जोडल्या गेले। निर्णय प्रक्रियेत त्यांनी आपले अनन्य महत्व अशी भूमिका निभावली। परंतु आज वारे उलटे वाहताना दिसतात। कौशल्य विकासाच्या नावाने जर तुम्ही शिक्षण घेतलं तुम्हाला नोकरी लागेल असं आम्ही दाखवून नवीन शैक्षणिक धोरणं आलेली आहेत। आता महात्मा फुलेंनी कधीच म्हटले नाही की शिक्षण घ्या म्हणजे तुम्हाला नोकरी मिळेल। बाबासाहेबांनी कधी म्हटलं नाही की शिक्षण घ्या म्हणजे तुम्हाला नोकरी मिळेल। छत्रपती राजश्री शाहू महाराज यांनी सुद्धा राजाराम कॉलेज काढलं, त्यांनी सुद्धा कुठे म्हटलं नाही की शिक्षण घ्या म्हणजे तुम्हाला नोकरी लागेल। परंतु आजच्या वर्तमान काळात शैक्षणिक धोरणं हे नोकरी ओरिएंटेड झालेली आहेत। याचं चित्र जे आहे अत्यंत विदारक चित्र आहे। यासोबतच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असोत, महात्मा ज्योतिबा फुले असोत, यांनी या देशामध्ये सर्वांना सामाजिक न्याय भेटला पाहिजे, जेणेकरून ह्या समाजाचा सलोखा कायम राहील आणि हा देश एक संघ, एक मजबूत अशी ताकद या जगाच्या पटलावरती उभी राहील। हे मत, हे विचार वारंवार व्यक्त केलेत। परंतु आज परिस्थिती त्याही बाबतीत वेगळी आहे। भारतीय संविधानामध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय सांगितलेली आहे। तिथं कुठल्याही धर्माचा, कुठल्याही जातीचा, कुठल्याही वर्णाचा, कुठल्याही जन्मस्थळाचा आधारावर कोणासोबतही भेदभाव केला जाणार नाही असे स्पष्ट नमूद आहे। परंतु सामाजिक परिस्थिती बघितली, वर्तमान परिस्थिती बघितली तर अशा पद्धतीने या सगळ्या तत्वांचा राजरोसपणे पायमल्य होण्याचा प्रयत्न या ठिकाणी दिसतो। असं जर राहिलं तर या महाकाय भारत देशाचे काय होईल की ज्याच्या स्वातंत्र्यासाठी लाखो तरुणांनी आपल्या जीवनाची, आपल्या संसाराची, आपल्या कुटुंबाची राख रांगोळी केलेली आहे। आणि म्हणून मग पदोपदी असं वाटते की कहीं हम भूल ना जाए। ज्या शहीदांच्या त्यांनी जी शहादत पत्करली त्या शहादतच्या आधारावर जे आपल्या स्वातंत्र्य मिळालं
त्या आपण अबाधित ठेवलं पाहिजेत आणि या अबाधित ठेवण्यासोबतच त्या स्वातंत्र्याची फळे या समाजातील सर्व घटकांपर्यंत, शेवटच्या घटकांपर्यंत कसे पोहोचता येतील यासाठी सर्वकष प्रयत्न म्हणजे राजधुरीणरांनी तर केलेच पाहिजेत, ते त्यांचं संविधानिक कर्तव्य आहेच, पण त्यासोबतच प्रशासन नसेल, त्यासोबतच आपला समाज कार्य करणारे समाज सुधारक असतील, या सर्वांनी एकसंघपणे हे सगळं केलं पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांनी शेवटचं भाषण केलं संविधान सभेमध्ये, त्यांनी म्हटलेलं आहे की या देशाला स्वातंत्र्य नव्हतं असं नाही, या देशाला स्वातंत्र्यापेक्षा पारतंत्र्याचा मोठा इतिहास आहे. आणि म्हणून मग या देशाचं स्वातंत्र्य जे मिळालेलं आहे, जे हजारो तरुणांच्या, हजारो लोकांच्या हुतात्म्यावर आपल्याला मिळालेलं आहे, ते आपण अबाधित ठेवण्यासाठी सर्वकष प्रयत्न यापुढे केले पाहिजेत, जेणेकरून आपल्याला पारतंत्र्यात जाण्याची पाळी येणार नाही. बंधूंनो, या देशाचं सार्वभौमत्व हे अतिशय महत्वाचं आहे आणि म्हणून मग या देशाने ते प्राधान्याने टिकून ठेवणं आवश्यक आहे. बाबासाहेबांच्या विचारावर आपण पुढे वाटचाल करणं आवश्यक आहे. एवढे बोलतो आणि माझे 2 शब्द सांगतो. जय भीम.